यायचं काय झालंय, आता तुमची गाडी घेऊन जाईल, आमची गाडी घेऊन आता एक युवकावर बिबट्याचा हल्ला झाला आहे. हा युवक समोर बसलेला आहे. आपण त्याच्याकडून जाणून घेऊ काय प्रकार झाला होता. सांगा. पाणी भरत होतो आणि अचानकपणे तिथं कांद्यात लपलेला बिबट्या होता. त्याने अचानकपणे उडी मारली अंगावर. तुम्ही जखम दाखवू शकता का, केवढी ती? तिथे पोटाला एक नक्की लागलेली आहे आणि पायाला पण आहे. पाय दाखवा. पायाला मॅट काढायला बरं, किती म्हणजे केवढा होता अंदाज हाईट बीट? एक 3-3.5 फुटापर्यंत असेल. 2.5-3 फुटापर्यंत. तुमची वन खात्याकडून मागणी काय राहील? एक थोडंसं आम्ही शेतकरी थोडं पाणी भरायला एवढी पण सावधान केलं नाही बाळगता येत. कुठंतरी थोडंसं पिंजरा किंवा थोडंसं आम्हाला पण संरक्षण पाहिजे. तरी काय मागणी तुमची राहील? म्हणजे पिंजरा लावण्याचं तातडीने त्या ठिकाणी पिंजरा वगैरे बसवावा आणि यांना हवी ती म्हणजे मेडिकल जे ट्रीटमेंट आहे त्याची मदत करावी, ही मागणी आम्ही करतो. पुढील उपचारासाठी तुम्हाला कुठे जायला सांगितले? आता यांना नारायणगावला जाण्यासाठी सजेशन केलेलं आहे इथून ग्रामीण रुग्णालयातून. हो. बरं, तुमचं नाव काय? माझे नाव अजिंक्य प्रभाकर मुरादे. माझे वडील तर फॉरेस्टमध्ये कार्यरत होते, आता रिटायर आहेत. तर मला कळायलाच बरोबर मी इथं यांना भेटण्यासाठी आलो. म्हणजे 2 ठिकाणी तुमचा हल्ला झाला आहे. हो. बिबट्या कुठं ऊसाच्या शेतात होता की कांद्याचा कांद्या शेतातल्या दाबा धरून बसले होता? ऊसाच्या क्षेत्रात तर आपण आता सर्वसामान्य म्हणतोच, पण आता कांद्यात पण राहायला लागल्यावर अवघड विषय. अजून काय सांगू शकता? म्हणजे जवळपास शेजारी पाजारी कोणी होतं का? नाही, शेजारी होते, ते आले पळत, त्यामुळं मग थोडंसं प्रसंगावधान राखलं.